सत्स आहे मित्रांनो, मी अर्चना अलवर, एक शेतकरी कन्या. तर आज ह्या गोणीत काय आहे तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते. तर चला, आज पाटाला जायचं आहे. सगळ्या कांबळी गोदाड्या सगळ्या घेऊन आता चाललो आम्ही काम म्हणजे पाटाला कॅनलला. तर चला आता मी गाडीवरती गोणी ठेवते, त्यानंतर मग पहा आम्हाला सगळ्यांना गाडीवरती जायचं आहे. तर पहा दादा कसा आता गोणीवर बसवतो, त्याला सवय झालेली आहे अशा गोणीवरती बसायची. खताची गोणी मुलगी आणि मी असं आम्ही जातो असतो. चला गोणीवर बसवले. खताच्या गोणीवर बसू जास्त झालं काय इकडून दरपुरी बसल्या आम्ही आलो आता पाटाला. तर रस्ता जायला अगोदर डांबरी रोड आहे, त्यानंतर कच्चा रोड लागला आणि त्यानंतर आम्ही आलो रॅम्पवरती. तर रॅम्पवरती आल्याच्यानंतर गाडी मी खाली नेली आणि जेवढं पाणी शांत दिसतंय तेवढं पाणी शांत नाही, कॅनल गजभरून चाललेलं आहे. तर गाडीनंतर आपण खाली घेतली, त्यानंतर कोणीच आलेलं नव्हतं धुणं धुवायला. आम्ही चालू होतो तिघंजणं. तर आता गोणी तिथे खाली टाकून त्यानंतर शेजारच्या इथून टप आणि घमेलं येताना घेऊन आले होते. ते पण चुलत मामा आहे, म्हणजे माझ्या चुलतीचे भाऊ आहे, ते मामा आहे. तिथून हे टप आणि घमेलं घेऊन आले त्यांच्या इथून. तर त्यानंतर निरमा टाकला मस्त आणि गोदाड्या धुवायचं काम चालू होतं. तर फौजी साहेब आता येणार आहे 8 दिवसांनी, त्यामुळं म्हणलं चला आपण सगळं आवरून घेऊ, घर क्लीन करून घेऊ. कसं शेतात सगळं काम म्हणजे शेतात सगळं काम करावं लागतं, त्यामुळं घरी लक्ष देणं होत नाही. त्यामुळं म्हणलं चला आज आपल्याला टाईम पण आहे, निवांत आहे, आपण पाटाला जाऊन मस्त कांबळी धुवून घेऊन येऊ. घरी भरपूर पाणी आहे, पण घरी असं काही एवढं मस्त पाणी म्हणजे मस्त म्हणजे एवढं कांबळी निघत नाही. जेवढ्या मोकळ्या पाण्यात मस्त निघतात ना, तेवढ्या घरच्या पाण्याने निघत नाही. तर मस्त कॅनल भरून चाललेला आहे. 1 वर्ष मी कॅनलला आले होते आणि अशी साडी म्हणजे सासूचे मी कपडे धुवायला आले होते. त्या टायमाला काय झालं, कपडे सगळे धुतले आणि साडीचा मी म्हणजे अशी जुळून घेतली आणि अशी फेकली, ती पाटातच गेली डायरेक्ट. तेव्हापासून मी कधी पाटाला येत नाही. पण आता परत ढवळगावात गेल्यानंतर म्हणलं चला लई कपडे मळाल्यात, आपण पाटाला जाऊ. चला अशी मग कपडे पाटाला घेऊन आले. मस्त वाटतं मोकळ्या पाण्यात. तर मुलगी आणि मी गोदाड्या आपटीत होते. कोणाची गरज लागत नाही मला, माझी मुलगीच मला भरपूर म्हणजे मुलं माझी इतकी सहारा देतात, इतकी साथ देतात. प्रत्येक ठिकाणी माझी मुलं मला आधाराला असतात. तर एवढी मोठी गोदडी माझी मुली आपटू लागली. तर अशा 2-3 गोदड्या होत्या, ती मला आपटू लागली. म्हणजे कसं बाकीच्यांना घरची कोणी ना कोणी घेऊन जावं लागतं, तसं मला कोणाची म्हणजे गरज लागत नाही. माझी मुलंच मला लय आधाराला आहे, भरपूर मोठ्या माणसाने आधार करतात. तर चला किती म्हणजे मळाल्या होत्या, घरी लक्ष द्यायला टाईम भेटत नाही. तर चला असा माझा दिवस. तर पाणी किती मस्त आहे, भरपूर पाणी आहे रॅम्पला, म्हणजे रॅम्प आहे इथं. नंतर सगळं धुवून झालं. घरचे पण छोटे मोठे धुणं आणलं होतं, येताना जर्किंग घालून आलते, ते पण धुवून काढलं. छोटे मोठे धुणं, कांबळ गोदडी सगळी धुवून काढली. त्यानंतर मला चला आता पाण्यातच गाडी लावून आपण गाडी पण धुवून काढू. तर मुलाची माझी मस्ती इथं चालू आहे आणि गाडी पण धुवून झाली. त्यानंतर घरी जायला भरलं गोणीमध्ये. गोणीमध्ये भरलं आणि नंतर आम्हाला गोणीच उचला ना, त्यांच्याकडून आम्ही काही मदत घेतली नाही. ते पण लवकरच निघून गेले त्या मावशीन त्या. पण आम्ही दोघीनंच उचलली. मुलाला म्हणलं तू चल पायी, कोणाची गाडी भेटली तर तू गाडी आता लय जड झाले पाण्यामुळं, त्याच्यामुळं त्याला बसवायला काही जमलं नाही. तो मग आला एका गाडीवरती. त्यानंतर मी घरी आले आणि इथं भीतीवरती चिमण्या बसतात, मग चिमण्या सगळं घाण करून टाकतात. त्या अगोदर मग मी मोटर चालू करून त्याच्यावर पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर मी कांबळी वाळाय घातल्या. तर कांबळी किती आसानीशी उचलल्या, पण तेवढ्या त्या उचलायला लय जड जात होत्या, सोप्या नव्हत्या. पण तरी पण त्यात मी उचलून वाळायला टाकल्या. तर असा माझा दिवस गेला. आणि कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तर चला.